सुटली की मी पोरीच्या घरी झाली, मी पोरीच्या घरी झाली. तर का गोया गियाला गेलती का तू? हा, पुरीचं चलन कसं काय, राहून कशी राहिली, काय खाऊन राहिली, कोणाशी बोलते, कोणाशी चालते, हा, मायचं काम नसते का पायाचं? हा, तर ठीक आहे गोया गियाला गेलती का तू? हा, पुरीच्या घरी काय जास उपटेले? हा, तुला समजलं नाही आपली पोरी बच्चल होऊन राहिली की काय की काय? तुम्ही तर आता काही बोलून राहिले बापा. मी का ती तिच्यावर पहारा द्यायला गेलती की लक्ष द्यायला गेलती? मनात येईन तेच बोलून राहिले तुम्ही तर. नाही तू तरी गोया गियाला गेलती खायला सट्टवट, पुन्हा पण आंब्याचा रस, हा, भजन वाळे. तू हे लक्ष देणं काही काम नाही. आपली पोरगी बच्चलन होऊन राहिली की काही कोणाशी बोलते, काय चालते. हा, नुसतं गोया गियाचं काम केलं तुला. माझं असं वाटतं तुला 2-4 कंबळात आता मारा आता. हा, असा माझा जीव करून राहिला आता. तुम्ही जास्त बोलून राहिले बरं आता. मार काले दोष देऊन राहिले हो तुम्ही? मार काले दोष देऊन राहिले तुम्ही? मी गेलती तिथं. नाही बाबाचा बरोबर आहे ना. हा, आपलं नाक नक्ट झालं ना बाबा. तू जात कशासाठी जात? मायचं काय काम असते? हा, जाणं पाहिणं. हा, आपली पोरगी कशी करते, काय करते माई बहीण. हा, हे तुझ्या काम नव्हतं का? हा, माणसाचा जरासा पाय वाकडा गेला की समजते बा. हा, मायले तर पहिले समजायला पाहिजे. हा, तुला समजलं नाही का? ते तू काय मला शानपणा शिकून राहिला रे? त्या आरतीच्या जोडचा तर बापा तू होता लय. तुमच्या तर गप्पा गोष्टी लय चालत बापा बहीण भावाच्या. हा, तुम्ही ना सांगत आम्हाला काय होते तुमच्या मनात आणि काय नाही, काय बोलता तुम्ही तर. आणि तू सांगून राहिला का मला आता? हा, तू सांगून राहिला काय? तुला माहित असायला पाहिजे ते कशी आहे कशी नाही तर. मी बोलो आता का मी का ते विचारू शकतो का? मी तसं हे करू शकतो का? मायचं काम असते ते की बाई असं करतो नको की तसं करतो नको, वाकडा पाय टाकतो नको. मी सांगेन का ते? हा, मायचं काम ते आहे की नाही माव? तुझ्या मायाचं काम आहे ते सांगणं. ते बाबू फोनवर अर्धा 1 घंटा ते झागली काय मुतली काय, हा, कुठे गेलती काय गेलती, हे विचार नाही की बाई असं करतो नको बरं, आपली इज्जत आहे बरं. हा, बापा नाक घालचीन खाले काही हे समजून सांगणं नाही पोरीले. काय खाल्लं वास, काय केलं तर मा सोंड्या काय करते गोम्या काय करते. हा, एवढंच फक्त. हे याच्यात 5 फक्त 1 घंटा फोनवर. बापा खरंच ना दोघे बापले का पागल झाले बापा, पागल झाले. तिले किती मोठा भुसण्या झाला, किती वर्षाचा झाला तो सांगा ना तुम्हीच? किती वर्षाचा झाला? 10-12 वर्षाचा झाला. मग ते असं करीन काय? मला असं वाटेन काय की ते असा पाऊल टाकीन म्हणून वाकडं तेकडं? वाटते का कोणा मायले की एक लेकरू झाल्यावर पोरगी अशी करीन म्हणून? तुम्हीच विचार करा ना. एवढा मोठा पोरगा झाल्यावर मी काय सांगू तिले? हा, की असं करशील बाई की तसं करशील बाई तू? असं सांगू शकतो का मी तिले? सांगा ना तुम्हीच. तेच बापा लिडर लावून राहिले तुम्ही दोघे बापले का? चुप बसा आता, तुमची बांडी घोडी लावून राहिले मोठे. आता कसं गाडवा गोळे वाटली की रातचा मंदर बरं. आता असं काम आहे तुझी आता बोलून फायदाच नाही. बाईचं काय काम असते? नेऊनटकं काम असते. जाणं पाहिणं देखणं, पोरगी काय कुकडे बच्चलन झाली का, काय झाली का, पाय कुकडे चालला, कोणाशी बोलते का. पण आता जाऊ दे, तूच मूर्ख आहेस तर काय म्हणा आम्ही. हा, तुला फक्त काय खाणं हागणं, पोरीच्या घरी गेलं की एवढंच तुला माहिती. द्या बाबा बोल नका आता जास्त. तुमची BP हाय होईल, मग अजून दवाखान्यात जावं लागेल बाबा. गोळ्या 2 सरच्या घ्या लागतील. जाऊ द्या, खर्च आपल्याला मागावं लागेल. जाऊ द्या, तुम्ही टेन्शन घेऊ नका. जे झालं ते झालं. आता काय वापस येणार कधी दिवस? अरे बाबू तसा विषय नाही ना. इज्जत गेली ना, खाली मान घालून चाला लागून राहिलं ना. हा, बेसरामासारखं. हा, असं वाटते दोर घ्या फाशी घ्या माणसानं. हा, पुरी गमवली ना आपली, कचरा गेला ना इज्जतचा. द्या बाबा आता काय 2 दिवस आता जाऊ द्या. आता जे झालं ते झालं. आता तो विषय पस्तावा करून फायदा नाही ना. द्या बापा, झालं ते झालं. आता टेन्शन घेऊन काही हाय काय? आता टेन्शन काही घेऊ नका बापा. मा भोवती काही किरकिरी लावू नका तुम्ही आता. हो, काही टेन्शन घेत नाही मी. हा, चुप बस आता. खाऊ नको माय. साहेब मारा नाही झाला साहेब. आता मी घरची ना बाहेरची राहिली बापा. कसं करू साहेब? मी कुठे जाऊ? एकटी पडली साहेब. मी आता काय करू? काही सुचून नाही राहिलं साहेब. काय झालं ताई? व्यवस्थिशीर सांगा आम्हाला. अन्याय झाला पण काय झालं नेमकं? हा, काय झालं? मनोहरानं साहेब मला घराच्या बाहेर काढून दिलं. मनोहरा मला घरात नाही घेऊन राहिला. अन्याय अत्याचार करून राहिला. मार साहेब मला लय मारून राहिला. पानं साहेब पानं माय तोंड हिरवं पचक करून टाकलं ना. पानं मा डोळे पानं मला एका डोळ्यात दिसून राहिलं. हा डोळ्यात बंद पडलं. मा सगळं काही दिसून नाही राहिलं. साहेब दिवसेंदिवस हे प्रकरण लयच वाढून राहिले. पण हो, नवरा बायकोचे भांडणं लयच लागले. आता लयच केसेस येऊन राहिले ना आपल्याकडे. आता बंदोबस्त बसावं लागते साहेब आपल्याला. रडू नका. तुमची समस्या सोडवण्यासाठीच आहे ना आम्ही एडीचा. जाधव घ्या यांची कंप्लेंट लिहून घ्या झटकनी. काय आहे तर पाहू मग आता पुढे आपण. साहेब तुम्ही चला साहेब माझ्यासोबत. मी उद्ध्वस्त झाली साहेब. मी कुठे राहू आता? कुठे जाऊ सांगा ना तुम्ही? माझा नवरा मला घरात नाही घेऊन राहिला साहेब. तुम्हाला आता या लागते माझ्यासोबत साहेब. करता साहेब कसं करता? आता हे बाई तर म्हणते आता चला. हा, आपल्याला दुसऱ्या गावात पेट्रोलिंगला जावं लागते. आता कसं करता? हा, एक तर या बाईची अवस्था मला बेकार दिसून राहिली. पानं किती मारायला द्या बाईली. पुरी मारहाण होईल. कसं हे पेट्रोलिंग राहू द्या बाजूले आणि या बाईची समस्या सॉल्व करा. चला त्या गावात आपण कोण आहे तो कांडो घरा बाईचा नवरा त्याला पाहू आपण. का साहेब? ते पेट्रोलिंग राहू द्या. आता पहिले कसं या बाईचा किस्सा काय आहे तो पाहू पहिले आपण आता. हा, ते पेट्रोलिंग होईल लागलं असतं थोड्या वेळानं.
पहिले या बाईचं काय मॅटर आहे ते सॉर्ट आउट करू आपण. कारण की या बाईला न्याय देणं आपलं काम आहे ना. पहा ना, हां किती एका बाईच्या जातीले मारणं म्हणजे सोपी गोट आहे काय? हां आणि ती बी घराबाहेर काढून दिली म्हणते बाई. जाधव चला चला आपण त्या बाईचा पहिले प्रश्न सॉर्ट आउट करू. हो ताई, तुमचा नवरा काय दारू गिरू बेवडा गिवडा आहे का काही? हां काय म्हणजे तुमचं पटत नाही का? म्हणजे काहून भांडणं होतात बा तुमचे? साहेब मला बाबा पुरा बोगस आहे ना, पुरा खांडू खराब आहे बाबा. मला जाणून मारते ना, मी काही नाही केलं तरी पण जाणून मारते टेम्प्यानं. साहेब मी कसं करू साहेब सांगा ना. मी आता एकटी पडली, एकटी दुकटी कुकडी जाऊ मी? सांगा ना साहेब. हे वातावरण व्हायचं चांगलं आहे का? लोक खराब आत ना बाबा निघेल. मी कुकडे भटकू एकटी? सांगा ना तुम्ही. चला बा एवढं माझ्यासोबत साहेब. हो आम्ही येतो तुमच्यासोबत. आम्ही नाही म्हटलं का तुम्हाला? पण बा तुमचा नवरा बेवडा आहे का? पत्ता खेळत्या जुगार खेळते का? म्हणजे काही नांद आहेत का बा? कुठली दुसरी काय वरली लावते का? हा काऊन बा तुम्हाला कोण त्रास देते तुमचा नवरा? हे आम्ही तुम्हाला विचारून राहिलो. बाबा साहेब काय करा, गावातले लोक बाबा जशी बैकून देतात की नाही तसा बैकते ना तो. गावातल्या लोकांच्या म्हटलं ऐकते ना, आणि तसाच मला बदबद जोडते पण घरी आला की. साहेब मी अवस्था लय बेकार आहे बाबा. एक शब्द मी नवऱ्याच्या पुढे काही बोलू शकत नाही. एक शब्द जरा तसा निघला मा तोंडातून की रप मला हात ते चांगला. काय करा साहेब आता सांगा ना तुम्ही. काय करा मी नादा बाईच्या जातीने काय करा? ताई तुमचा नवरा सांग का आम्ही आहे की लोक सांगतील तसा करते आहे की? थांबा त्याचा बजेट बसून आहे आपण. तुम्हाला तर रात देऊन राहिला काय? हा लाडकी बहीण नाही नाही तू दादा आपल्याला त्याचा बजेट बसावं लागते बरं. हो साहेब हे असे आता बरोबर लयच वाढून राहिले. हे बायकाले मारायला सुस्तीच नाही करून राहिले लोक. यायचा काही ना काही बंदोबस्त करायला लागते बरं आपल्याला. बंदोबस्त केल्याशिवाय जमणार नाही. नाही तर मग आपल्या तर तक्रारीच्या डायऱ्या भरतील. हा रोजच्या 25-30 तक्रार येत आपल्याला. चला जाधव चला या बाईचं पहिले प्रकरण आपण सॉर्ट आउट करू. काय आहे तर त्याला एकदा कसं सांगून देऊ, समजून सांगू द्याली. कारगडा बायकोल कोण मारतं तू? हा चला चला साहेब चला लवकर साहेब. तुम्ही टाइमपास करू नका साहेब. चला लवकर मला न्याय द्या साहेब तुम्ही. हो ताई तुम्ही बिंदास राहा. आम्ही येऊन राहिलो. काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा चला चला जाधव. पण त्या काळात काही 2-4 जणांनी फोन लावला असता आपण लेख. हा त्याला विचारलंच लेख खरं खोटं काय आहे तर. असं एकतर्फी आपल्याला करता येत नाही कोणती गोष्ट. हो तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्या गावात जाणंच आहे आपल्याला. कारण की 2-3 आपले जसं ते दारूच्या धंदा आले आहेत ना त्याला पाहिजे ना. हे होते आपलं म्हणजे एका कामात 2 काम होतात. चला ना दोन्ही करून. काल फोन लावता माझं करता पोलिसवाली येऊन राहिले कसं. चला मग चला ताई चला. आता पाहिजे बबने शिवल्या कसा पिशाब निघते तुमचा. तर मला कमी समजता का रे तुम्ही? मी बी आव ना मग 52 17 गावचं पाणी प्यायलाव ना मी बी. कमी समजून राहिले का रे? थांबा ना तुम्ही थांबा ना. एका तीर मध्ये 2 पक्षी मारतात. घ्या ना मग दाबून. अरे बापा तुम्हाला काय सांगू मजा राजा. माऊली असा दाबून हाणला त्या बायकोनं की पुरा धुपुट निघेल. चांगला गैरा हाणला ना. हो गैरा हाणला. अरे बाईच्या नादी लागीन तो तर त्याची बायको काय त्याची काय हरगी करीन. बरं हाणला तो दाबून. तर तसा तो बबने हाणायला पाहिजे त्या बायकोनं. पण या माऊलीचं काही घेणं देणं नव्हतं ना. हा काहीच नाही फक्त दोस्त आहे बाबा बबण्याचा. दोस्त आहे म्हणून हाणला आला. हा बरं किती बेकार नांदा हा. म्हणजे कोणाचं लफडं माहीत असणं बी गुन्हा आहे. हा हाती पडलं की आपल्याला मार खा लागते. हे सारे अगव जात भाऊ. तो शिवले येत होता, तो बबने येत होता, माऊली येत होता. एकाच रंगाचे आहे ते तिघ बी. त्या तिघाच्या कांडात लक्ष देऊ नये माणसानं. तिन्ही बोगस आहेत ते. समाधान भाऊ साधू बा आता आहे की शिवल्या पिशा निघायला पाहिजे. तुम्हाला सांगतो हा चांगला दाबून हाणायला पाहिजे शिवल्या. आता शिवल्याची नाणी स्वप्न यायला पाहिजे आता. तर मला असं वाटते असं हाना मजबूत. पण कसं आहे तो कोयची तर सापडत नाही ना सायाचा. कोयचीच नाही सापडत ना तो हरामखोर. नाही तर माई पुरी कान दुखायला त्यानं. माझं व्हायला बैकून दिलं तर त्यानं मागं दारूची सवय लावली त्यानं हरामखोरानं. हे आता त्याला हाण्याचंच काम नाही. अशी जिरली त्याची. त्या बायकोनं पुरी जिरवली त्याची. आता कुठलाच नाही ठेलतो. थंडा काही जागा नाही त्याले. गावात वर मान करून नाही चालू शकत तो. बेसरमासारखे आता खाली मान घाला लागत जाईल जा लागत जाईल त्याला. कुठे भाजऱ्या लायकीचा ठेवला नाही त्या बायकोन तो आता. आता पुरी जिरेला त्याची. आता त्याला मारायचं काम नाही. तो तसाच मरेला. समाधान भाऊ तो पुरा बेसरमा तुम्हाला सांगतो. तो पुऱ्या गावात फिरी. तिकडे पानं बबने येऊन राहिला ना. बबने येऊन राहिला इकडे. त्या गड्या खांडू खराब उभे जात कारभार रस्त्यात. आता हे टोकतातच मले. अरे गड्या बबन्या कुठे चालला काय चालला आहेत आणि विचारतातच मला. आता हे काय बबन्या घेतली शकून. कसा रे लफडा आता पडलं की न गयात पटन बाया. असं झाली थंडी उलटा टांगू टांगू मारला का. जराशी इज्जत नाही ठेवली तुला. तुला जराशी लाज नाही वाटली का? तुला एक बायको असल्यावर अशी लफडे करून राहिले का बिनलाज्या.
जराशी जणांची मनाची वाटू द्यायला होती लाज जराशी. बेशरमाईला काय लाज असणार हा? बेशरमाया लाजाही केलं असता. रस्त्यावर पडेला जायचं सारं लाज घेत. आताही बाण तो चालून राहिला वर मान करून. राजा काही माशी बोलू नका बा तुम्ही घेणं देणं. कसं मला माहित आहे ना काय पुरी अंटी गरम व्हायला माहीत. कसं जाऊ द्या मग रस्त्यानं. कसं काही आता टोचकण्या मारू नका ना. काही मला डिवचू नका बा घेणं देणं तुम्ही. आता झाली माझ्यानं गलती, माणसाच्यानंच गलती होत असते ना. झाली ना आता. कसं भोगा लागून राहिलं गलती झाली म्हणते तू घेणं दाबून आता. बाबू याच्या सुटकाच नाही. लपडं म्हटलं की बस तुला सोपी वाटलं का रे ते? नाही हे कसं अंगलट येत असते माझा. याच्यात तेल टाकलं की नाही मग अंगलट येत असते. याईनं काय कामं गेले भांडणाला कामं गेले ना. आता हेच बरबाद झाली. आता बरोबर आलं सजा भेटली आहे सजा. वरच्याचा न्याय आहे बरं, अन्याय नाही आहे. आता सुधर बाबू सुधर आता. जरासं कसं डोक्यात उजीड पाड. आता रिकाम्या कामात पडू नको. वा तुमचं भाषण झालं असेल तर मला जाऊ द्या बा. सुधर तुम्ही सुधारतो ना. आता पुरी नाही सपना दिला माया. कसं मला काही भाषण प्रवचन देऊ नका तुम्ही. मी थांबायलाच पुरत नाही. हे कसं बडबड केल्याशी राहतच नाहीत ना. मला जास्त लागेल अडून पाहा लागेल आता. एक तर पहिलेच तर गोठणार राहायची परिस्थिती आली. तिकडे पाल ठोक नाही मला राह नाही. घर नाही दार नाही. आता बायकोनं काढून दिला एक तर. आणि सायाची अटी मला दिवचून राहिले. कुकडे पैशीन तोंड लपून कुकडे पैशीन. अरे किती तोंडलं बोल तरी लोक तुले म्हणणारच आहे बाबू. जाऊ द्या गेला बेसरम गेला. असं काही खरं नाही बाबा. जिंदगी बेकार आहे हो बाबा. हे रिकाम्या नांदातला पडायला पुरत नाही बा माणसाले. बेकार नांदा बा तोंड दाखल जागा नाही राहतो बाबा. अरे काय बबन्या काय दिवस आले रे गळ्या तुये. पालाच राहा लागून राहिलेले का निघाले का पंचासारखी गोत झाली रे तुले का. जसा काय आदिवासी असल्या का तू या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात गाव फिरणारा असल्या का तू. काही खरं नाही गळ्या काही खरं नाही. जशी लोक या गावातून त्या गावात जातात जसे पाल ठोकतात ना तसे दिवस आले का. घर आहे दार आहे साऱ्या गोष्टी आल्या का बायकोने तुला काढून दिलं इथलं का. जाऊ दे आता आपल्या कर्माचे भोग आहेत. आता आपण काय करणार. आपण लफडं गेलं आपल्याला गोड लागली बाई. आता बायकोच काय करणार. बायकोने दिलं काढून आता काय करणार. बाबा नो जमलं की नाही. हो जमलं की नाही. आता घडव आले का मग टिंगल घ्याले तुम्ही आले का. करा लफडे वागवा 2-2 बाया मग पा कसं आहे. आता फक्त गोठणारच आले तुम्ही. अजून तुमची जीवदायची पायीच नाही आली. आले खरा अगोपणा. हो पाटील आता फक्त पालाच आहे जरा. अजून कुटके मागे राहिले गावात. घेऊन फिरायचं राहिलं ना का. तुमची लैला कुकडे गेली. मजनू तर 1000 आहे तुम्ही पण लैला कुकडे गेली तुमची. तुमची प्रेमिका. हो काय मजा घेऊन राहिले घेणं देणं. जखमीवर मीठ नका टाकून. कशाला आता कसं खुरतुडून राहिले माझी जखम घेणं देणं आणि त्याच्यावर मीठ टाकून राहिले. कसं मी काही बोललो ना कडे हो तर कसं वाईट होईल नाही. तर कसं तुम्ही चालले जा बावट. मग दाबून आता बबन भाऊ. बाई पाहिजे बाई गोड लागते. कसं असते बाईचा हिसका. आला गोठणार काम याच. पहिले कसं सांभाळून पाय ठेवा माणसानं. आल्या ओपणा करा. सारे बापा लायसाठी काम. बबन भाऊ एवढ्यात तर काहीच नाही झालं राजा. असं आहे की नाही. तुम्ही अजून एकदा लफडं करा तुम्ही. एवढ्यात तुमचं मनच नाही भरलं बबन भाऊ. हो अजून एखादी बाई पाठवा तुम्ही. कोण मजा घेऊन राहिला बा घेणं देणं माहिती. जाणं लोक हात जोडून पाया पडतो बा तुमच्या. लोक जागडो डोकं खाऊ नका माय. पहिलं कसं डोकं भिन करून राहिलं माय. कसं मस्त गरम करू नका तुम्ही. जाबर लोक रटून मला माहिती आहे तुम्ही काय पस्तवून राहिलं होतं फालतू. कसं तुम्ही माई मजा घेऊन राहिली. मी काही बोलीन गळ बाजू बांधणार. मला काही भांडणं करणार नाही. कसं मी कसं शांत देता. माई मा चिंतेत आहो मी एकटं. मा टेन्शन मध्ये सुसून येऊन राहिलं. तुम्ही इकडे किंगरे लावून राहिले असं तसं फलानं दिसताना. कसं तुमचं काम तुम्ही करा गळ. हात जोडून सांगतो मी. मा काम मला करू द्या गळ. मी पुरा रस्त्यावर येला माई मजा घेऊन आता. बरं बबन भाऊ जातो आम्ही बापा. काही मजा नाही घेत तुमची. पण आता मस्त कसं कुटके मागा एखादी झोईकी करा. ते बी देते की नाही कोणी काय माहित गावात. लोफर आहे तुम्ही. आता बाई जाटे लाई जाटे जाणार बा. हात जोडून पाया पडतो तुमच्या विनंती आहे ना फक्त. कसं मला माय खुरतुडू नका ना घेणार देणं. जा ना लवकर जा लवकर. जातो बबन भाऊ जातो. बबन आय लव्ह यू पिल्लू. आलोय भेटायले पिल्लू. घे ना आता पिल्लू. आला ना गोठणावर. बबन जमलं की ना बबन. जाणार चुपचाप जाणं. काल फालतू कसं माहिती पाहिजे मस्त काय गमून राहिले. आता मामाले माहिती आहे मी किती पस्तवून राहिलो तर. चाले म्हणे नुसतं थोडं झाले का हे. बरं दिलं मी ना त्याला काढून. जास्त माजला होता ना तो. घरची भाकर गोळले लागे त्याला. बाहेरच्या बाया पडतो ते बाहेरच्या. आता खाय ना म्हणा ते चाटून पुसून. त्याला तर हराम खोराले घरात येऊच नाही देत ना. तिकडे गोठणार पालमान म्हणा भीक माग आणि तटीच राय. आता तटीच खाय तू. त्याला येऊच नाही देत घरात. आता जास्त
मस्त वाढ फावली त्यानं. हा आपली बायको चांगली आहे की काही आहे असं काही समजत नाही त्यानं. घरी बसून खाय ना, घरी बसून खाऊ घालो मी, तरी त्याला लाज नाही वाटली जराशी काही. लफडं करते तो बाहेर, लफडं कर ना म्हणा, लफडस तू आता. लफड्या पाहिजे घराच्या बाहेर निघला आता. जाय म्हणा, खाय कुकडे खात आता. अहो बाई, बबने आलता ना घरी, बबने आलता ना. तर तुम्हाला काय काम पडलं बापा त्याच्याशी? बाई आम्ही त्याला 2 गोष्टी कसं समजून सांगायला आलतो वा, की कडे असं करू नको, ढमुक टमुक असं सांग सवर करायले, दुसरं काही नाही. दुसरं काय काम असणार आहे? नालायक वानाच्या ले दिलं ना मी ना काढून दिलं ना. त्या आरचीला घेऊन आलता आटी माझ्या घरात. मी येऊ देतो का त्या दोघाईले? बायको असल्यावर दुसऱ्या बायासोबत लफडं करते तो. त्या आरची सोबत लफडं करायचं काही काम आहे काय? एवढं लोफर काम करायचं काही काम आहे काय? आलता तो दिला मी ना काढून. त्याला म्हटलं गोटणार पालमान आणि तटीच राय म्हटलं, माझ्या घरात या नाही लागत. तर केलं बाई, हेच पाहिजे होतं. त्याला कशी अद्दल घडायला पाहिजे ना. नाहीतर मग तो तर कसा, तो तर शाळ झाला असता. त्याला जर घरात घुसलं, त्याला असं वाटलं आपली बायको काहीच नाही करत. बरोबर केलं तुम्ही. हे कसं अशा नाग्या जावं लागतं त्याच्या. बुडे बा, मी का सोपी आहो काय? हा मी बी सोपी नाही ना. त्या आरचीले घरात घेऊन येऊन राहिला तो, तर मी कशी काय येऊ देऊ बरं? हा मी कशी काय येऊ देऊ? त्याला बायको नाही काय? बायको असल्यावर लफडे करणं काम आहे का त्याचं? काम आहे काय? त्याला बायको किती चांगली भेटेला. हा किती चांगली आहे. मी कामं करतो वावरात, सगळं करतो. हा त्याला खाऊ घालतो, तरी त्याला लाज नाही. बाई तू कामातच मेली ना, तू झपेल होती ना. तुझ्या नवरा इकडे लफडे करून राहिला, तुला लोक काही माहित नाही, ठाऊक नाही. नवऱ्याचे लक्षणं कशाचे तास बाईले समजायला पाहिजे. पण तू बयाड तुला काही समजलं नाही तुझ्या नवऱ्याचं काय आहे तर काय नाही. तर एका 5 मिनिटात तर बाई वय ते नवऱ्याचं काय चालू आहे. पण तू निघे वावरात जाण घर ये, दुसरं काही तुला पाहिलंच नाही. म्हणून ती गता अशी झाली. काय करा बुडे बा, आता वावरात गेल्याशिवाय गत्या नाही बापा. चुकलं ना बाई. मग तू धाव मेली निकडे यानं काढ केलं. सांग ना आता, दुसरी बाई तुझ्या घरात घालून राहिला तू. वाटते त्याला जरा शिकला. काहीच नाही वाटत. बाई तुने लक्ष द्यायला पाहिजे होतं ते. तुने लक्ष नाही दिलं ना. चूक तू बी आहे ना, तू बी चूक आहे ना. बुडे बा काय म्हणता बापा, तुही चुकी आहे. काम केल्याशिवाय बापा खायला भेटत नाही ना. मला तर माहित आहे बापा, हा मुदई कसा आहे आमचा. तर काही वावरात जात नाही बापा, आहे तर बसून खाते. आता मला काम केल्याशिवाय गत्यंतर नाही बापा. मी काम करत गेली वावरात आणि याला खाऊ घालत गेली. मला असं वाटलं बापा मानवरा लय चांगला आहे, लय चांगला आहे. मला काय माहित बापा, हा बाहेरचे लफडे करते. तर मला विश्वासच नव्हता ना की मानवरा असं करीन म्हणून. बापा मी म्हटलं बापा मानवरा लय चांगला आहे, लय चांगला आहे. पण कायचं काही बुडे बा, मला लय चुकी झाली बापा. मी समजली नाही मानवऱ्याले. आता जे झालं ते झालं. पण आता कसं बबनेल घरात घेऊच नको तू, अजिबात बी नाही. हाता पाया पडो, काही होतो काही करो. लोटांगण एवढसा तुझ्या पुढे लढला काय पडला काय. त्याचा आता विचारच करू नको. नाहीतर कसं बाईची दात तास पगयते बरं. तसं पगवू नको तू आता. नाही बुडे बा, मी का तुम्हाला सोपी दिसून राहिली काय? मी घेतो का त्याला घरात आता? मी ना तो आलता घरी, मी दिलं त्याला काढून. तिकडे पालमान म्हटलं गोटणार आणि तिकडेच राह आरची बरोबर. काय आला घरी तू तोंड दाखवा आले, दिला काढून मी ना. मी का सोपी आहो का मग? मी कशी काय येऊ देऊ त्या दोघाईला घरात? नाही म्हटलं तू मर तिकडे. कोण आहे रे तू? मी कोण नाही म्हटलं, तू माया कोण नाही. निघ म्हटलं अटून. बाई 1 नंबर केलं तू. बरा दिला तो हरामखोर काढून. तर त्याला समजायला पाहिजे ना. असं केल्याशिवाय त्याची नानी स्वप्नात आलीच नसती. आता बरं तिकडे गोठणार आहे ते काम करते, नाही तर गावात भीक मागते. कुटके खाल्ले वायल की मग समजीन त्याला केले काय ती भेटत होती चांगली होती. लेके कुटके बेकार. बुडे बा त्याला बाहेरचा नांद आहे ना. मग आता घे ना म्हणा हिसके. आता बाहेरच्या नांदात कसं काय आपली सजा होऊन राहिली, तर कसं खायला भेटते, कसं राहायला भेटते, हे तर समजेन की नाही त्याला. आता त्याला एकही नांद नाही राहत. बाईचा नाही ना बाचा नाही. आता काय गोठणार गेल्यावर राहिले. आता काय राहणार आहे गुल्ल्या. आता काही नाही, सारे नांद जातात त्याचे. आता कसं काम करणं खाणं दुपूट निघते आता इंजन मधलं. काही टेन्शन नको घेऊ बाई. तो त्याचं काही करू बुडे बा. आता मी मस्त राहतो चलडूल. मी काय टेन्शन घेऊ त्याचं? तोच नाही घेत माझ्या टेन्शन. तर कोणाचा विचार करायला पुरत नाही. लोक काही आपला विचार करत नाही आणि आपणच काय करा मग विचार कोणाचा. त्याच्यापेक्षा नो टेन्शन राहता. आता मी तोच धारा धरला आता. बरोबर बाई, तेच खरं आहे तुझ्या. आता कसं बबण्याले घरी येऊ नको देऊ. साधा तिकडेच काही करू दे त्याला काशी. अजिबात नांदे लागायचं कोणाच्या. आपला कसं कामाचं रामा बाई. काम करायचं खायचं. आता फक्त नाही तू रिकामी कामं नको करू दादा. सुरू की झालं, नाही मी एकटी राहून राहिली तर सुरू. असं नको करू बापा. असं आमचं नाकनकटं नको करू झालं. नाही बुडे बा, मी काय एवढी बेसरम आहो काय? तेच पाहिजे बाई आम्हाला. चाल मग येतो आम्ही. हो बुडे बा या. कोण दिला? आता पोलीसच्या गाडीचा आवाज येऊन राहिला. काय झालं रे बाबा? कुठे चालली पोलीसची गाडी आपल्या गावात का रे? पोलीस बायको पोलीस वाली घेऊन आली रे. काय झुकलेला करते रे बाबा गावात आता हे.
हा काय नवीन रामायण उकरून काढते रे गळा हे. हा डायरेक्ट पोलीसची गाडी घेऊन आली रो गळा आहे तर. बबण्यानं सोडलं ना भाऊ इले, ते झेमेला भाऊ तोच आहे. बबण्याचा कार्यक्रम आहे आज, काही खरं नाही. बबण्यानं असा रिपोर्ट दिला हिनं, दिला रे बापा या खांडू खराबीनं केला घोर. आबाजी इकडे इकडे हो. बोला ना साहेब, बोला ना, काय म्हणता? हा बाईले मारणारा घर कुठे आहे ते दाखवा आम्हाला, सांगा लवकर. हा कोण आहे तो? नाव गा कोण आहे तो तर, म्हणजे आम्हाला समजीन तर बा कोण आहे तर. ताई नाव सांगा, नाव सांगा. बबने बबने त्याचं नाव. तो बबण्या कुकड्या आहे ते सांगा आम्हाला लवकर. कुकड्या आहे तो, कुकड्या. तुम्हाला बबण्या पाहिजे काय? अरे अटीच आहे ना, अटीचा कोपऱ्यावरच आहे, गोठणारच. हा अटी समोर गाडी नेली तुम्ही अटीच आहे. बसा गाडीत बसा, चला चला तरी जाऊ आपण. ता बबण्याची काही खर नाही गड्या. बबण्याचं धुपूट पडते रे गड्या. तिनं आणले गड्या पोलीसवाले. बबण्याने अदलो सुख घेतलं ना भाऊ. आता कसं आता सुखाचे दिवस गेले निघून, आता दुखाचे दिवस आले. आता हिनं कसं भाजी पलटवली भाऊ रे, पोलीसवाले आणले भाऊ गावात. आता कसं याच्या बबण्याच्या ढुंगणाय साल्ट उडतात भाऊ. त्या बबण्याली तसंच पाहिजे, हरामखोर आहे म्हणा. अदलोक बायकोचाही जीव घेतला, इकडे लफडं केलं, हे पुरं केलं नाही. आता या अर्चीनं बरोबर बांबू लावला द्यायला पद्धतशी. आता घे म्हणा हिसकी. हा अदलोक तर फक्त गोठणार म्हणजे अदलोक उपाशीच होता. आता बस तुली बेसन भाकरच खाणार जेलमध्ये. आता काही खरं नाही, पोलीसवाले येतात त्याला उचलून आता. हा बबने त्याच लायकीचा आहे ना, पुरा बांबू पाहिजे नाही आली. चालता पाहायला रे बाबा, पोलीसवाले बाबा कुठे जातं पाहायला. मूत माजून कर गावात माजून कर. चाल गावातच माजून करू सायचं. काय दिवस झाले रे तू यायला का? वायल कुटके खायची परिस्थिती आली का? गावातले लोक म्हणून राहिले तेच खरं आहे ना. लोक म्हणूनच वायल कुटके खाशील तू. खास लागून राहिले ना. करणं लफले करणं, बाईचा नांद करा, बाईचा नांद करा, बरंच त्या रांते पुरा खायले का कुटके हराम खरा. लाज नाही वाटत ना तुला, लफडे करतो ना तू. बाया पाहिजेत ना तुला, बाई पाहिजे बाई. घे ना आता हिसके मग. खाय कुटके आता. हा मोड पाण्यात पोया खाय आता तेच. बाबू वाघासारखी मान करून धरकाडी टाकत जा असा, आणि असा वर मान करून चालत जा. आता डुकरासारखी मान खाली घाला लागते ना, कुटके खा लागतात. आता घे बाईचा नान, करणं बाईचा नान. काय तर अडची पाहिजे झाली. हॅलो डार्लिंग पिल्लू. हा घे ना आता पिल्लू. कसं बसलं दाबून पिल्लू, भूतच बसला आता. साहेब साहेब हाच आहे तो. यानेच मला धोका दिला साहेब, याने मला धोका दिला. बापा हे नवीन काय भाटक आणले रे बाई ना, पोलीसवाले आणले डायरेक्ट. खरंच रिपोर्ट दिला रे काही ना म्हणा. आता काही खरं नाही गळा बबण्यात, काही खरं नाही. काय का तू हराम खोर, चाल उठ रे उठ. काय पैसे असेल चाल उठ लवकर. या बाईले त्रास देऊन राहिला का हराम खोरा तू? साहेब मी काल कोणाला त्रास देऊ, कोणाला त्रास नाही देऊन राहिलो काय मी, नाही ना. हरामखोरा घर सोडून अटी येऊन बसलास का रे तू? हा आणि या बाईले किती मारलं तू हरामखोरा का रे? त्रास देऊन राहिला का बाईले? हा बायको सुधी वागवत आहेत त्याचा खाले वागवत रे हरामखोरा. हा वरून आता म्हणते की मी वागत नाही म्हणते तुले. साहेब याने काढून दिलं, मला काढून दिलं घराच्या बाहेर. वागत नाही म्हणतं का रे? तू लाका लागते काहीस का? वागवशील की नाही? साहेब मीच तर पालाच राहून राहिलो राजा. हा माझं ना घर आहे ना, शेत आहे ना, काही ना काही राजा. सांगा ना तुम्ही. हा मी कसं काय करू? मलाच राजा भीक मागून खा लागून राहिलो. बा माझी परिस्थिती पाहा ना तुम्ही. मी घोटणार रेलाय ना रस्त्यावर राहू ना. अदलं कुठे राहायच होता तू? हा नाटक करून आला तू. तुला असं वाटलंय बाई पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट देईन तर लगेच तंबू मांडला आडीचा. काय तर मले घर नाही. हा अदलो काय रस्त्यावर राहायच होता का तू? अरे हरामखोरा. अरे बाबा रस्त्यावर काय राहू साहेब, मला घर आहे दारा सारं वावर बी आहे माझं. पण मा बायको या ताब्यात आहे ना, मा बायकोने मला काढून दिलं. आता काय करू मी, काय करू? दादो हे काय हो? हा म्हणते मा बायकोने मला काढून दिलं, हे म्हणते मा नवऱ्यानं काढून दिलं. काय हे? हा मला काही समजून नाही राहिलं आता. मला काही समजून नाही राहिलं काय आहे ते भानगड्या दोघंही आहेत. हा हे नवरा बायको आहे की तिसरंच काही आहे का? हो साहेब आपण पहिले विचारलं नाही राजा काय आहे तो. मोठे तावाटलो घालो. हराम करा तू म्हणतो मला बायकोनं काढून दिलं. मग हे कोण आहे तू? हे कोण आहे? हा हे तुझी बायकोच आहे ना? साहेब काय बोलून राहिले बापा? हे माझी बायको फायको नाही हो बापा. माझी बायको दुसरी आहे. हे माझी बायको नाही. अरे हो तुम्ही नवरा बायको नाही का? हा बाई हो ताई काय आहे हे भानगड काय आहे? साहेब आता माझा हाच नवरा आहे ना साहेब. मला आता दुसरा नवराच नाही ना कोणता. आता हाच माझ्यासाठी सर्व काही आहे बाबा. आणि म्हणते की मी ते बायको नाही. सांगा साहेब याला समजून जरा साहेब. सोंडे काय आहे तर लवकर सांग. काय भानगड आहे तुमची दोघांची तर लवकर सांग. हे बाई म्हणते तू मानवरा, तू म्हणतो हे माई बायको नाही, माई बायको घरी आहे. काय आहे म्हणजे काय आहे? हा दुसरं काहीच नाही तुमचं. काय लवकर सांग कबल लवकर. एवढं हुशार असल्या आपण गधे झालो गधे. काय याने शंभर बुद्धू बनवलं आपल्याला.
ते का मस्त पेट्रोलिंगली चाललो होतो बा रे, इकडे आलं बाबा, मारलं गेलं तर हे तर तिसरंच निघलं बाबा. काही साहेब मी ना हिचा नवरा ना काही माझी बायको घरी आहे. हा हे मागा लागेल ती, हे मागा लागेल, हे मावर राळ घेऊन राहिली बाबा. मा कशात काही नाही. हे म्हणते मावर लपड कर, म्हणते लग्न कर. सांगा आता हिला एक लेकरू आहे, एक पोर का, मी कसं करू सांगा ना. हिच्या पायी मा संसार उद्ध्वस्त झाला, माझी बायको मला घरात नाही घेऊन राहिली बा. खोटं बोल नको बाबू तू, खोटं बोल नको. खरं खरं काय ते सांग पोलीस आले. खोटं नको बोलू. साहेब तुम्ही खरं पा, खोटं कोण बोलून राहिलं, खरं कोण बोलून राहिलं सांगा साहेब. मावर अन्याय झाला तरी मी आलो नाही तुमच्याजवळ. या बाईवर काहीच नाही झालं राजा, काहीच नाही ना. माझा नवरा इले पोरगा तरी मागे लागली राजा. हे मा घरातच घुसून राहिले ना बाबा. आणि हिच्या बाई बायकोने मला काढून दिलं बा. मी गोठणार राहिलं सांगा. या पालात राहायची परिस्थिती आली मा. पुटके मागून राहिले मी घात, भाकर खायची सोय नाही. माझं रुपये दे राजा खिशात. सांगा आता हे मागच लागले बा. वागो म्हणते मला. सांगा ना आता पायी इज्जतचा पुरा भाजीपाला गेला इथं. बाबा रे काय अरे गळ्या, हे तर चक्कर येऊन जीव जायची बाई अरे गळ्या. हा म्हणते काही, हे म्हणते काही. अरे बापा रे काय रे बापा, हे कसं काय रे बाबा हे नाटक. काही समजून राहिलं गळ्या. हा खोटा बोलू राहिला साहेब, खोटा बोलू राहिला. याला चांगलं बदाळा साहेब, आणि खरं खरं उकलायला तोंडातून काय तर. खोटा काय खरा आहे काही समजून नाही राहिला आम्हाला. आम्ही चक्रावला आता साहेब. आपण पुढे येणे झालो आता. मित्र तुम्ही जर म्हणसाल तर यापुढे आपण भाग बनू. कमेंट्स मध्ये आम्हाला तसं कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आमचा मेंदू काम करणं बंदच झाला. हा पुरे चक्रात पडलो आम्ही आता. कमेंट्स करून सांगा बरं मित्र, आवडला नाही आवडला भाग तर.